नमस्कार शेतकरी मित्रांनो, आले प्लॉटमध्ये बॅक्टेरियल करपा बऱ्याच प्रमाणात दिसत आहे आणि बऱ्याच प्लॉटमध्ये दिसत आहे। सध्या बघू शकताय तुम्ही या आले प्लॉटमध्ये सुद्धा नेमकीच आता बघा सुरुवात होत आहे। हे बघा, हा बुरशीजन्य करपा आहे। करप्याचे दोन प्रकार आहेत शेतकरी मित्रांनो, जे आले पिकामध्ये बघा, आणि हा जो करपा आहे हा बॅक्टेरियल करपा आहे। बघू शकता तुम्हाला दिसत असेल की ह्या पानावरती पुढं बारीक बारीक ठिपके नाही ते, पण याचा जो पानाचा जो शेंडा आहे तो वाळत चाललेला आहे आणि काळा पडतोय। बघा, जसं जसं वाळतोय तसं काळा पडतोय, तर हा बॅक्टेरियल करपा आहे। तर यासाठी आपल्याला दुसरी फवारणी म्हणजे वेगळं बुरशीनाशक वापरावं लागणार आहे। आणि जे हे बुरशीजन्य करपा आहे हा टिपक्याचा, तर यासाठी दुसरं बुरशीनाशक काम करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या एक 10% आहे पूर्ण प्लॉटमध्ये, म्हणजे बघू शकताय बऱ्याच पानापैकी कुठं बघा थोडाफार दिसतोय। तर याचं नियोजन आपण वेळीच केलं तर आपल्याला एक एक फवारणीमध्येच त्याचा रिझल्ट चांगला मिळतो। नाहीतर मग जास्त जर प्रादुर्भाव वाढला तर 2-3 फवारण्या सलग घ्यावं लागेल तुम्हाला, आणि पिकाची वाढसुद्धा थांबून जाते। हा करपा आला की अन्नग्रहण होत नाही, प्रकाश संश्लेषण जे असतं पिकामध्ये हिरवेगारपणा हा कमी होऊन जातो। बरेचसे कारण आहे, दुष्परिणाम आहे याचे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला समजलं की 2 करपे आहेत, तर त्याचे कसे ओळखायचे आणि त्याच्यावर आता कोणती फवारणी घ्यायची ते तुम्हाला सांगतोय मी। बघा, हे अशा प्रकारे हा जो आहे बुरशीजन्य करपा आहे बघा। तर यासाठी आपल्याला बघा, तुमचे पानं जर असे होत असेल बघा, याच्यावर प्रॉपर तुम्हाला कळेल की हा बुरशीजन्य करपा आहे। बघा, हा शेंड्याकून बघा, पानाच्या शेंड्याकून वाळत नाही पान, पण मला ठिपके पडत आहेत तपकिरी रंगाचे। तर यासाठी आपल्याला कार्बेंडाझिम मेन्कोजेब हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। अत्यंत प्रभावशाली बुरशीनाशक आहे। तर त्याचं प्रमाण आहे एक 40 ग्रॅम 15 लिटरला। माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो? धन्यवाद।